आमचे विजय पाटील शेठ सुद्धा चळवळीतला माणूस आहे. पूर्ण चळवळ ही आज विजय पाटील साहेबांच्या बरोबर आहे. बघा, आमच्या उमेदवाराचा जो बॅनर फाडलाय हे दर्शवतं की समोरच्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. पाटिल एक ऐसे कैंडिडेट है वसई के कि करीब 10-15 साल से लोगों के साथ है, लोगों के आंदोलन के साथ जुड़े. वसईवरती राज्य करायचं काम करतात. ते जर हटवायचं असेल तर आम्ही महाविकास आघाडी आता पूर्णपणे ताकदीने उतरलेली आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारची त्यांच्या खिशातून त्यांनी ते पैसे दिलेले नाही. लाडकी बहीण योजना ही छोटीशीच आहे, पण आमच्या योजना खूप मोठ्या आहेत. महाराष्ट्र की धरती है, ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है. ये महाराष्ट्र नथुराम गोडसे का नहीं है. वो हमेशा कहते हैं कि हम 365 दिन सड़क पे होते हैं. वो ये भूल गए कि 365 दिन वसई का आंदोलन भी सड़कों पर होता है. विजय पाटील शेठ एकच असा माणूस आहे की प्रत्येक कुठलाही आमदार नसताना, कुठलाही खासदार नसताना आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केलेली आहे. ह्या वसईच्या ज्या उमेदवार आहेत, महिला उमेदवार, त्यांच्या वडिलांनी 5 वर्ष खुर्ची गरम केली ना. अजून काय पाहिजे? वसई ही जनता मूर्ख नाही. हम हमारे खून का पानी करेंगे, विजय पाटील को ना करेंगे. जोश देखा तो मेरे को तो 4 गुना ऊर्जा बढ़ गई ले. नमस्कार, मैं सचिन दीक्षित इस वक्त मैं खड़ा हूँ वसई की विधानसभा क्षेत्र में. आज वो लोग विजय पाटिल यानी महाविकास आघाड़ी के उम्मीदवार जो विजय पाटिल हैं उनके साथ खड़े हैं, जो लगातार आंदोलनकारी रहे हैं, लगातार यहाँ के 29 गांवों का मुद्दा उठाते रहे, लगातार प्रमुख मुद्दों पर आंदोलन करते रहे. ऐसे मी वसई संगठन के तमाम लोग और तमाम आंदोलनकारी अब विजय पाटिल के पीछे खड़े हैं, उनके समर्थन में खड़े हैं, उनके साथ खड़े हैं. आइए जानते हैं कि आखिर उनके समर्थन के पीछे का कारण क्या है कारण इस पूरी ज्वलंत विचारधारा अब एक साथ जो खड़ी हुई है उसके पीछे का कारण क्या. मिलिंद जी क्या कहेंगी? जिस तरीके से मी वसईकर का इंतज़ार था कि आखिर मिलिंद खानोलकर कब मैदान पे उतरते हैं, पूरी तरह मैदान पे उतर चुके हैं. कारण क्या है कि जन आंदोलन की पूरे लोग जो उस समय 2009 के आसपास बड़े प्रचंडतापूर्वक दौड़ रहे थे, अब विजय पाटिल के साथ नाही, आजही वसईला चळवळीचा इतिहास आहे. आणि वसईत आत्तापर्यंत जेवढे आमदार निवडून आलेले आहेत ते चळवळीतूनच निवडून आलेले आहेत. आमचे विजय पाटील शेठ सुद्धा चळवळीतला माणूस आहे. तुम्ही बघितलं असेल, महामृत्युंजय मोर्चापासून अनेक चळवळीमध्ये विजय शेठ यांचा सहभाग होता आणि आम्ही प्रचारात होतो. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये एक धक्का विरोधकांना द्यायचा आहे, तो आम्ही बाकी ठेवला होता आणि तो आज आम्ही दिलाय की पूर्ण चळवळ ही आज विजय पाटील साहेबांच्या बरोबर आहे. क्या लगता है जिस तरीके का माहौल है, जीत के कितने आसार और किस तरह की रणनीति होगी आगे? नाही, जो आज तुम्ही बघा, आमच्या उमेदवाराचा जो बॅनर फाडलाय हे दर्शवतं की समोरच्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. आत्ताचे जे आमदार आहेत यांनी आम्हाला नागवलंय, वसईकरांना नागवलंय, आम्हाला निर्वासिततेच्या दिशेने नेलंय. तोही मुद्दा आम्ही चळवळीच्या माध्यमातून मध्ये मांडत होतो, तो सुद्धा आमच्या उमेदवारासाठीच होता. त्यामुळे चळवळ कधी मागे राहिली नव्हती आणि आज सामील झाली असा विषय नाही. आम्हाला निर्वासितांकडे नेलोय. ह्या भारताचं संविधान आम्हाला लागू आहे का? आम्ही भारतात राहतो का वसईकर? आम्हाला ना प्यायचं पाणी आहे, ना आम्हाला परिवहन आहे, ना आम्हाला हॉस्पिटल नाही, काहीच गोष्ट वसईकरांना नाही आहे. याची खंत आणि याची प्रचंड चीड आज वसईकरांमध्ये आहे. आणि ही चीड हे या वेळेला जे म्हणतायत की माझं काम बोलतं आणि 7व्यांदा उभं राहायची हिंमत केली, ज्यांनी गेल्या वेळेला सांगितलं होतं की मी उभा राहणार नाही, परंतु त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, दुसरा कार्यकर्ता उभा केला तर बहुजन विकास आघाडीचा 100% पराभव होईल आता असं त्यांना वाटलं आणि ते स्वतः उभे राहिलेत. परंतु त्यांनी हे लक्षात घ्यावं, जनमत तुमच्या विरोधात एवढं आहे की एवढं तुम्ही लोकांना नागवलेलं आहे, भूमिपुत्रांना नागवलेलं आहे, वसईकरांना नागवलेलं आहे की 100% 101% तुम्हाला वाटत होतं तुमच्या कार्यकर्त्याचा 100% पराभव होईल, तुमचा 101% पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. एक साहित्यिक व्यक्ति हमारे साथ खड़ा है जिन्होंने लंबे समय तक साहित्य को साध कर रखा और लंबे समय तक आंदोलन को पकड़ के रखा. सामन जी क्या कहेंगे? लंबे समय तक आपका इतिहास में खासकर वसई की बड़ा योगदान रहा है, लेकिन आज एक साहित्यिक व्यक्ति पूरी तरह एक उम्मीदवार के साथ पीछे खड़ा है, राजनीतिक तौर पे भी क्या कहेंगे इस पर? जब से मैं आंदोलन में खड़ा हूँ उसी समय से मैं पॉलिटिक्स में भी सक्रिय रहा हूँ, क्योंकि साहित्यकार की जिम्मेदारी रहती है कि लोगों के साथ रहना, और जो लोगों के साथ रहता है वो वही खुद को साहित्यकार कहला सकता है. तो आज जो हमारी जो प्राथमिकता है, लोगों की प्राथमिकता है, लोगों की जो मांगे है, तो लोगों के जी प्राथमिकता के साथ हम सब खड़े हैं. विजय पाटिल एक ऐसे कैंडिडेट है वसई के कि करीब
10-15 साल से लोगों के साथ है, लोगों के आंदोलन के साथ जुड़े हुई है, लोगों के प्रश्नों के साथ है, गरीबों के साथ है और उनके लिए काम कर रहे हैं। इसलिए हम सभी की जिम्मेदारी बनती है, प्राथमिकता बनती है कि उनके साथ खड़े रहे। और मुझे विश्वास है, पूरा विश्वास है कि विजय पाटिल महाविकास आघाड़ी का, क्योंकि भाजपा का जो आज की राजनीति है, भारतीय जनता पार्टी की आज की राजनीति है, वो जो राजनीति ब्रिटिशों ने जो राजनीति की थी वही राजनीति स्वतंत्र आंदोलन के बाद ये लोग कर रहे हैं। और ये आदमी के लिए, आम आदमी के लिए ये सही मायना नहीं रखती है। इसलिए हम सब महाविकास आघाड़ी के साथ है, विजय पाटिल के साथ है, आम आदमी के साथ है। और हम लोगों को पूरा विश्वास है कि आने वाले दिनों में महाविकास आघाड़ी का सरकार महाराष्ट्र में बनेगा। चलिए, यहाँ पर मैं उनसे बात करता हूँ जो महिला हैं, लंबे समय तक आंदोलन से जुड़ी रही। आपकी भूमिका बहुत आक्रामक रही हमेशा, विजय पाटिल के साथ खड़ी हैं आज समर्थन के रूप में, क्या कारण है और किस तरीके से आगे चलेंगे? नाही, गेली 35 वर्ष जे वसईवरती साम्राज्य आहे ते साम्राज्य आम्हाला हटवायचं आहे। प्रत्येक वेळा त्यांना वाटते की काम मात्र काहीच करत नाही, नुसतं वसईवरती राज्य करायचं काम करतात। ते जर हटवायचं असेल तर आम्ही महाविकास आघाडी आता पूर्णपणे ताकदीने उतरलेली आहे आणि तेवढ्याच ताकदीचे आमचे उमेदवार श्री विजय पाटील आहेत की गेली अनेक वर्ष ते फक्त राजकारणात नाही तर समाजकारणामध्ये आणि चळवळीमध्ये कार्य करणारे असे व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि सर्व ताकदीनेही आम्ही उनके बाद लाड़की बहन योजना है, भारतीय जनता पार्टी के लोग कह रहे हैं लाड़की बहन योजना के तहत कई सारी महिलाएं उनके साथ खड़ी होंगी, इस पर क्या जवाब देंगे? लाडकी बहीण योजना ही सरकारचे त्यांच्या खिशातून त्यांनी ते पैसे दिलेले नाही। अशा योजना जर राबवायच्या असतील तर आमची महाविकास आघाडीने सुद्धा आता तो एक जाहीरनामा काढलेला आहे, तो तुम्ही वाचावा। त्यामध्ये महिलांना अनेक अशा योजना दिलेल्या आहेत। हे लाडकी बहीण योजना ही छोटीशीच आहे, पण आमच्या योजना खूप मोठ्या आहेत महिलांसाठी आणि महाविकास आघाडी ती मोठ्या प्रमाणात राबवणार आहे। सुमित जी, क्या कहें युवाओं को क्या संदेश देंगे? जिस तरीके जन आंदोलन अब साथ में लग गया, मी वसई संगठन साथ में लग गया और खासकर महिला वर्ग भी अब साथ में, क्या कहेंगे इस समर्थन और इस पूरे माहौल पर? दीक्षित जी, मैं आपके चैनल के बारे में जानता हूँ। आपके जो लाखों सब्सक्राइबर्स हैं उसमें 90% आपके जो व्यूअर्स हैं वो युवा है। उनके लिए मेरा सिर्फ एक ही संदेश है, ये महाराष्ट्र की धरती है, ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है, ये महाराष्ट्र नथुराम गोडसे का नहीं है, ये महाराष्ट्र संत तुकाराम का है, ये महाराष्ट्र नथुराम गोडसे का नहीं है, ये महाराष्ट्र प्रबोधनकार ठाकरे का है, ये महाराष्ट्र नथुराम गोडसे का नहीं है। और जो धर्मनिरपेक्ष समाज, पुरोगामी विचारों का समाज इस वसई में पिछले सैकड़ों वर्षों से जी रहा है, उनको मेरा एक ही कहना है, जब सूर्योदय होता है तो आसमान पीला रंग का होता है, सुनहरा होता है ना? शाम होते होते वो केसरिया हो जाता है। तो मैं दोबारा मैं कह रहा हूँ कि जब दिन की शुरुआत होती है तो आसमान पीला होता है, शाम होते होते वो केसरिया रंग का हो जाता है। तो दिन में पीला रंग और शाम को केसरिया रंग, विजय पाटिल जी के सामने पीला रंग लेकर के कौन चल रहा है और केसरिया रंग लेकर के कौन चल रहा है, उनको नाकारने का समय आ चुका है। और असली पुरोगामी विचारों का जो वंशज है, उनके पीछे वसई को खड़ा रहने की आज के तारीख में जरूरत है। आपको लगता नहीं मेरा इशारा आप समझ गई है, चुके बड़ी देर हो गई है जन आंदोलन को, लेकिन बड़े देर में ही सही, लेकिन आगे की रणनीति कैसे है? आखिर इतने देर क्यों? देखो, 365 दिन हमारे जो महामेरू है वो हमेशा कहते हैं कि हम 365 दिन सड़क पे होते हैं। वो ये भूल गए कि 365 दिन वसई का आंदोलन भी सड़कों पर होता है। अच्छा। तो कहीं पीछे रहने की या फिर आखिर के समय में आगे आने की बात ही नहीं है। जो दिन रात रस्तों पर है उसको पीछे रहने की, आगे रहने की बात ही नहीं आती। तो डे 1 से महाविकास आघाड़ी के समर्थन में यह आंदोलन जुटा हुआ है। जैसे खानोलकर साहब ने कहा, कभी कभी किसी को अगर पटकना हो तो उसको आसमान की ऊंचाइयों पे ले जाना पड़ता है। तो हमने यही काम किया है, ले गए हैं, अब पटकने का मौका आ चुका है। आइए हम बात करते हैं शेरू आगे। शेरू, क्या कहेंगे? समर्थन आदिवासी समाज पूरी तरह साथ में है अब विजय पाटिल के। हम आज से नहीं तो महाविकास, यहाँ वसई भी नहीं, पूरे महाराष्ट्र में आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमची महाविकास आघाडी मध्ये आम्ही आहोत आणि आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न घेऊन झगडणार आहोत। खास करून सांगायचं आहे की पालघर जिल्ह्यामधला जो आमचा विनोद निकोले एक आमदार आहे, दिवसाचे 24 तास
आणि महिन्याचे 30 दिवस रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न घेऊन झगडणारा आमदार आहे. आणि त्याच पद्धतीने वसईमध्ये विजय पाटील शेठ एकच असा माणूस आहे की प्रत्येक कुठलाही आमदार नसताना, कुठलाही खासदार नसताना, कुठलाही स्वार्थ नसताना त्यांनी प्रत्येकाला आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केलेली आहे. युवाओं पूछता हूँ, उनके पास केंद्र में सरकार है, राज्य में सरकार है, उनके सांसद है, पालक मंत्री है, तमाम यंत्रणा उनके पास है, लाड़की बहन योजना, किस तरह लड़ेंगे उनसे? लाड़की बहन योजना, अभी देखो कल मुझे बहुत सारे पत्रकारों ने, बरेचसे पत्रकारांनी मला सांगितलं की वसईमध्ये, नालासोपारामध्ये उत्तर भारतीय बरेचसे आहेत. तुम्हाला माहित आहे उत्तर भारतीयांना लाडकी बहीण योजना लागू आहे का? इथं जो महाराष्ट्रातला अधिवास असेल त्यालाच फक्त लाडकी बहीण योजना लागू आहे. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा लोकांना, महिलांना तुम्ही विचारा किती मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. 1,500 रुपये दिले. लसणाचा भाव काय आहे? 500 रुपये किलो. कांद्याने ह्या महिलांना लढवलंय. कांद्याने भाजपचं वांदा 100 रुपये कांदा, भाजपचा वांदा. आज लाईट बिलचा भाव काय आहे? लोकांच्या घरपट्टीचा भाव काय झालाय? मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न बघा. ह्या सगळ्या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही. आणि खास करून ह्या वसईच्या ज्या उमेदवार आहेत, महिला उमेदवार, त्यांच्या वडिलांनी 5 वर्ष खुर्ची गरम केली ना. अजून काय पाहिजे? वसई ही जनता मूर्ख नाही. जनतेला सगळं समजते की कोण कुठल्या वेळी कोण आलं पाहिजे. 2009 ला आएंगे विजय पाटिल 100% येणार. एक नंबर पूरे 100% गारंटी. कुछ भी हम हमारे खून का पानी करेंगे, विजय पाटिल को ला के रहेंगे. विजय जी क्या कहेंगे? तमाम जोश, एक साहित्यकार, आंदोलनकारी, युवा और महिला, हर तरीके से लोग अलग अलग बयान है. आपकी ऊर्जा कितनी बढ़ रही है इन सबको देखकर? आपका आभारी है कि ये कार्यक्रम आप आए और जितना जोश देखा तो मेरे को तो 4 गुना ऊर्जा बढ़ गई ले इधर. क्यों अभी वो जो बैनर फाड़ने वालों को क्या बोलेंगे? नहीं, वो तो साहब ने बोला कि जो ऐसा काम करते हैं ना तो उसकी पैर के नीचे की ज़मीन सरक जाती है, इसलिए ये काम करते हैं. मगर उसमें हमको कोई फरक नाही पडत आहे. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही वसईच्या प्रश्नाकरता उतरलेले आहोत. मी जरी महाविकास आघाडीचा एक उमेदवार असो, पण त्याचप्रमाणे एक जिम्मेदार आणि विश्वासू असल्यामुळे वसईकरांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. आणि वसईकरच मला भरघोस मतांनी निवडून देणार आहेत. महाविकास आघाडीचे सर्व नेते, आमचे सन्माननीय उद्धवजी असतील, सन्माननीय पटोळे साहेब असतील, आणि काँग्रेसचे अनेक नेते असतील, शरद पवार साहेब असतील, त्यांनी जेव्हा वसईची व्यथा मी सांगितली उद्धवजी साहेबांना की साहेब, महाराष्ट्राचा विषय वेगळा असतो आणि आमच्या वसईचा वेगळा आहे, आणि त्याच्याकरता तुम्ही पक्ष पाहू नका, एक व्यक्ती मागे तुम्ही मला लढायला दिलं आणि आमच्या वसईकरांनी मला टोकापर्यंत म्हणजे चांगलं मला दिलं होतं, नेऊन ठेवलं होतं. फक्त कळस त्याच्यामध्ये ठेवायचा बाकी होता, आणि ह्या टाईमाला आमचे वसईकर कळस सज्ज केलेला आहे आणि तो कळस ठेवून देणार आहे आणि विधानसभेत आम्हाला पाठवणार आहेत. आणि वसईच्या प्रश्नाला मी गांभीर्याने, जसं सभापती होतो, वसईचे अनेक प्रश्न होते, म्हणजे आमच्या महिलांचं बऱ्याच वर्षे रखडलेले टीचर लोकांचे प्रश्न असायचे, शेतकऱ्यांचे प्रश्न असायचे, त्या टायमाला मी चांगले सक्रियाने काम केलं होतं आणि त्याची पोचपावती मला देऊन आमचे वसईकर मला विधानसभेत पाठवणार आहेत आणि भरघोस मतांनी पाठवणार आहेत. चलो, ये थे यहाँ पर युवा, महिला और तमाम बुजुर्ग, तमाम लोगों का एक ही बात कहना है कि पूरी जोश के साथ, पूरी ऊर्जा के साथ मैदान पे उतरेंगे और जीत हासिल करने के लिए ये पूरी यात्रा तय करेंगे. अब देखना ये होगा कि 23 तारीख को किसकी किस्मत खुलती है और 20 तारीख को कैसा मतदान.